हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे सेव खमणी, आमिर खमणी काही म्हणू शकता तुम्ही। तर बघू शकता किती छान दिसते डिश। तर हा बघा, त्यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ रात्री भिजत ठेवलेली होती, ती आता आपण मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहोत। बघू शकताय व्यवस्थित पाणी निथळून डाळ सगळी काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे बघा, आणि त्यात आता 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालून घेते मी या डाळीमध्ये। आता पाव चमचा हळद घालायची, आणि अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालायचं। सायट्रिक ॲसिड ने खूप छान ढोकळा स्पॉन्जी होतो। तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर नाही घातलं तरी चालतं, काय हरकत नाही। बघू शकता अर्धा चमचा घालायचं, आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता 2 चमचे यात आपण खायचं तेल सोडणार आहोत। 2 चमचे तेल घालायचं, आणि एकदम छोटी वाटी पाणी घालायचं। बघू शकताय, म्हणजे 1 अर्धा कप, आणि वाटून घेऊयात। आता हे बघा, वाटण आपलं रेडी आहे, आणि एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता पाणी हे उकळून घेऊयात आपण। आणि हा केक टीन घेतलेला आहे मी, याला तेल लावून ग्रीस केलेला आहे तेलाने। आता हे बॅटर आपलं यामध्ये घालायचं आहे। त्याच्या अगोदर आपण पीठ बघूयात, एकदम रवाळ आणि स्ट्रेक्चर बघा असं पडलं पाहिजे पीठ। फार पातळही नाही, फार घट्टही नाही पीठ करायचं। असं वाटून घ्यायची डाळ। आणि आता आपण या डाळीमध्ये इनो घालणार आहोत। 1 अर्धा चमचा इनो आहे, आणि हे बघा इनो घालून परत एकदम मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे। बघू शकताय, आणि आता आपण हे तेल लावून ग्रीस केलेल्या भांड्यात हे बॅटर सगळं काढून घेणार आहोत ढोकळ्याचं। स्पॅच्युलाच्या साहाय्याने पूर्ण व्यवस्थित बॅटर काढून घ्यायचं। हरभऱ्याच्या डाळीमध्ये खूप सारं प्रोटीन असतं। डाळ खाल्ल्याने प्रोटीन मिळतं शरीराला, तर खूप छान हेल्दी आहे असा नाश्ता आहे, चटपटीत असा। हा बघा, आता हे आपण डाळ अशी पसरवून घेऊया। बघू शकता तुम्ही, आणि 2दा टॅप करून पाणी उकळलेलं आहे। बघू शकताय, या पातेल्यात हे बॅटर वाफवून घेऊयात 15 ते 20 मिनिटासाठी। हे बघा 20 मिनिट झालेले आहेत। आता आपण या पातेल्यावरचं झाकण काढून ढोकळा शिजलाय का बघूयात। हे बघा, ढोकळा एकदम मस्त झालेला आहे। बघू शकता किती छान स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा। तर हे बघा, हा थंड झाल्यावर काढून घ्यायचा आहे, थंड होऊ द्यायचा ढोकळा थोडासा। हे बघा, मी एका वाडग्यामध्ये ढोकळा काढून घेतलेला आहे, तुम्हाला उचलून दाखवते। बघा जाळी किती छान सुटलेली आहे ढोकळ्याला, आपल्या मस्त अशी जाळी सुटलेली आहे। आता हा ढोकळा आपण कुस्करून घेणार आहोत। व्यवस्थित गार झाल्यानंतरच कुस्करायचा, म्हणजे ह्याचा लगदा होणार नाही। नाहीतर हा ढोकळा जर गरम असला असता तर ह्याचा लगदा झाला असता। असं व्यवस्थित एकदम एकसारखं मिश्रण तयार झालं नसतं। बघू शकताय तुम्ही, हे बघा किती छान एकदम सुटसुटीत असं ढोकळ्याचं हे झालेलं आहे पीठ। बघू शकताय तुम्ही, सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या, व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं। बघू शकताय ह्याचं स्ट्रेक्चर। तर आता आपण एक कढई ठेवणार आहोत गॅसवर,
बघा कढई तापलेली आहे. आता त्यात तेल घालून घेऊयात 2 चमचे. मोहरी घालायची 1 चमचा. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्या म्हणजे अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरेही छान तडतडून द्यायचे व्यवस्थित असे. 10-12 कढीपत्त्याची पाने. थोडंसं चिमूटभर हिंग आणि थोडंसं पाणी घालायचं. बघू शकता की केवढं घातलेलं पाणी. आणि आता यामध्ये 1 चमचा आपण साखर घालणार आहोत. 1 चमचा साखर घालून ही साखर छान अशी वितळून घेऊयात आपण. व्यवस्थित हलवून साखर आपली वितळून घेऊया या पाण्यामध्ये. आणि आता हे ढोकळ्याचं मिश्रण घालून घेते मी या कढईमध्ये, या फोडणीत. आता ही फोडणी आणि हे ढोकळ्याचं मिश्रण एकत्र करून घेऊयात. कुस्करलेला ढोकळा आणि फोडणी मस्त मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकदम. त्याने खूप छान टेस्ट येते. फोडणीचा वास सर्व ढोकळ्याला व्यवस्थित लागतो. बघू शकताय तुम्ही. मस्त एक 2 ते 3 मिनटं तरी हलवून घ्यायचं व्यवस्थित. बघू शकताय. आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो आता मी यामध्ये पिळून घेणार आहे. तुम्हाला आंबट खायला आवडत असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता आणि जर तुम्हाला आंबट आवडत नसेल तर नाही पिळा तरी चालतं. हे बघा थोडीशी कोथिंबीर घालून आपण आता हे बॅटर प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. मस्त असं सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं बॅटर. हे आमिरी खमण आपलं तयार झालेलं आहे ते. आता यावर गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि नायलॉनची शेव आहे, नायलॉन शेव ती थोडीशी घालून घ्यायची. गार्निशिंगसाठी खूप छान दिसते आणि टेस्टही खूप छान येते. आमिरी खमणची टेस्ट वाढवण्यासाठी. आणि हे बघा अजून डाळिंबाचे दाणेही वरतून घालून घ्यायचे या सर्व आमिरी खमणवरून. तर किती छान दिसायलाही टेम्पटिंग दिसते. कशी वाटली माझी डिश मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.